श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं मी कामिनीज होम या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। आपल्या सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा, हॅपी न्यू इयर टू ऑल। कारण की या नवीन वर्षामध्ये बऱ्याच जणांनी खूप खूप काही संकल्प केलेले असतील आणि त्या संदर्भातच मी स्वामी सेवेचा काय संकल्प केलेला आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। सगळ्यात प्रथम नवीन वर्षामध्ये सगळ्यात पहिली सुरुवात माझी झालेली आहे आध्यात्मिक वातावरणाने। म्हणजेच हा माझा देवघर म्हणजे माझा पूर्ण घरामधला सगळ्यात आवडतीचा कोपरा आहे, जो की हा ईशान्य कोपरा मला सगळ्यात जास्त शांती देतो, सगळ्यात जास्त मन माझं समाधान करतो आणि ह्या कोपऱ्याला मी रोज सकाळी भेटल्याशिवाय माझी सुरुवात होत नाही। तर हा अशी माझी वर्षाची सुरुवात झालेली आहे। नवीन वर्षामध्ये सगळ्यात पहिल्यांदा देवपूजेने सुरुवात केली आणि त्यासोबतच माझे बरेचशा अशा मी टाइम टेबल बनवलेला आहे, त्यासोबत विजन बोर्ड बनवलेला आहे, मॅनिफेस्ट केलेला आहे की या वर्षामध्ये मला काय काय गोष्टी करायच्या आहेत त्या सगळ्याच मी तुमच्यासोबत हळूहळू शेअर करणारच आहे। परंतु त्याआधी मी 2024चा काही रिकॅप सांगते की 2024 मध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी झाल्या की ज्या की खूप अशा दुःख देणाऱ्या होऊन गेल्या किंवा ज्या काही गोष्टी होत्या ज्यामुळे की मी माझं युट्यूबचं करिअर पुढे नेऊ शकले नाही। युट्यूबमध्ये मी कन्सिस्टन्सी म्हणजे व्हिडिओज वगैरे केले नाहीत, पोस्ट केले नाही किंवा मी सातत्याने व्हिडिओज पोस्ट केले नाहीत, त्यामुळे माझे सबस्क्रायबर्स वाढले नाहीत आणि त्यामुळे मी बऱ्याचशा अशा निराशामध्ये गेले होते की आता हे युट्यूबचं चॅनलच बंद करून टाकावं। कारण की हे एक मी टाइमपास किंवा हे मला जी काही आवड आहे ती आवड मी तुम्हाला सगळ्यांना म्हणजे तुमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत दाखवण्यासाठी किंवा माझी आवड जी आहे ती जोपासण्यासाठी असं पण म्हणू शकतो, माझी आवड माझ्या स्वतःसाठी जोपासण्यासाठी मी हे युट्यूबचं चॅनल काढलेलं होतं। तर त्याच्यामध्ये बरेचसे असे 2 वर्ष होऊन गेले जवळजवळ, परंतु त्याच्यामध्ये कंटिन्युटी नसल्यामुळे हे युट्यूबच्या चॅनलला काही जास्त व्ह्यूज मिळाले नाही किंवा प्रत्येक व्हिडिओजमध्ये कमी व्ह्यूज आणि मग दरवेळेस मी महिन्यातून एकदा किंवा महिन्यातून 2दा असे व्हिडिओज पोस्ट करायचे किंवा करायचे आणि त्यासाठी बरीचशी अशी कारणं होती। कारण की माझा जॉब पण होता, आता मी सध्या 2 महिने झाले जॉबमधून सुट्टीच घेतलेली आहे आणि कारण की माझं PhDचं काम आहे, मुलाकडे दुर्लक्ष, त्यामुळे म्हटलं आपण जे आहे ते कॉन्सन्ट्रेट करून PhDचं एक काम करून घ्यावं आणि त्यासोबतच मुलाकडे पूर्ण लक्ष द्यावं। त्यामुळे माझा मुलगा आहे 4 वर्षांचा, त्याच्यासाठी पण मी हा ब्रेक घेतलेला आहे। तर आणि त्यासोबतच मला माझ्यासाठी स्वतःसाठी देखील वेळ हवा होता। 2024 मध्ये, 23 मध्ये, 22 मध्ये बरेचसे असे डिस्टर्बन्सेस झाले किंवा आपण म्हणू शकतो की आयुष्यामध्ये असेच काही चढउतार झाले, त्याच्यामधून स्वामींनी इथपर्यंत तारून आणलं, त्यासाठी त्यांचे खूप खूप धन्यवाद, मी खूप कृतज्ञ आहे। आणि खरं बघायला गेलं तर त्यांच्या सेवेमुळेच मला इथपर्यंत म्हणजे मी जी काही आहे किंवा जे काही आता सध्या मला समजतंय, उमगतंय किंवा ज्या काही चढउतारांमधून मी काही शिकले ते सगळं काही त्यांच्यामुळे असं मला वाटतं। कारण की आपण जेव्हा एखाद्या गोष्टीसाठी म्हणजे आपण धडपड करत असतो, एखाद्या गोष्टीसाठी आपण प्रयत्न करत असतो आणि त्यांना यश नाही मिळालं तर आपण खूप नैराश्यामध्ये जातो, पण त्यातून उठण्यासाठी आपल्याला अध्यात्म नक्कीच मदत करतं असं मला वाटतं। बऱ्याचशा अशा गोष्टी झाल्या की आयुष्यामध्ये त्याच्यामुळे की मी खूप डिप्रेशनमध्ये गेले होते आणि त्याच्यामधून मला बाहेर येण्यासाठी हे जे काही स्वामी सेवा आहे, नित्यसेवा आहे, त्यासोबतच जे काही मी अध्यात्म रिलेटेड जे काही माझं करते म्हणजे जे काही सेवा असेल छोटी मोठी, त्या सगळ्यांमधून मला खूप बळ मिळतं, म्हणून मी करते आणि तेच मी तुमच्यासोबत आज शेअर करते आहे। 2024 मध्ये माझ्या खूप अशा गोष्टी झाल्या की सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये काही ना काही चढउतार चालूच असतात, त्याशिवाय आयुष्यच नाहीये। तर बऱ्याचशा अशा वाईट गोष्टी असतात, त्यानंतर सुखद गोष्टी येतात। म्हणजे हे काय आहे, ऊन आणि सावली याचा खेळ आहे। तर ह्या ऊन सावलीच्या खेळामध्ये आता आपण 2025 मध्ये एंटर केलेला आहे। यामध्ये देखील बऱ्याचशा अशा गोष्टी असतील की ज्या आपल्या मनाविरुद्ध घडतील, ज्या की आपल्याला अपेक्षित नसतील, अनपेक्षित असतील, अशा गोष्टी घडणारच आहेत। तर त्याच्यानेच बनलेलं आहे आयुष्य पूर्ण। पण असं आहे की जेव्हा आपण एखाद्या गोष्टीला स्वीकारतो किंवा ज्या गोष्टी आहेत की त्या आपण देवावरती ज्या आपल्या हातामध्ये आहेत त्या आपण सगळ्या करायच्या आहेत, आपलं 100% द्यायचं आहे आणि ज्या उर्वरित गोष्टी आहेत त्या आपण देवावरती सोपवतो। बऱ्याच वेळा असं म्हणजे आपण हॉस्पिटल्समध्ये वगैरे असं ऐकलं जातं किंवा टीव्ही मध्ये देखील दाखवतात की आपण आता ह्याच्यावरती एखादा जर का पेशंट खूप आजारी असेल तर आता आपल्याला याचं मेडिसिन काही करू शकत नाही, म्हणजे जे काही आहेत औषधं काही करू शकणार नाही, त्याला आता देवच वाचवू शकतो। तर सगळ्यात शेवटी कुठे आपण येऊन थांबतो तर देवापाशी। जेव्हा आपल्याला सुखामध्ये देव आठवत असतो ना, तेव्हा आपल्याला दुःखामध्ये देवांना आठवण्याची गरज पडतच नाही। कारण की आपण जे काही वेळ देतो देवांसाठी किंवा जो काही आपण जसं स्वामींचं नाव जपतो तर स्वामी आपल्याला कायम आयुष्यभर जपत राहतात। ही स्वामींची शाश्वती आहे, म्हणूनच आपल्याला या वर्षामध्ये अधिकाधिक सेवा करायच्या आहेत।
तर सेवेसाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा संकल्प करावा लागणार आहे. संकल्प केल्यानंतर आपण स्वतः एखाद्या गोष्टीमध्ये बांधल्यात असतो किंवा आपण स्वतः एखाद्या गोष्टीमध्ये बांधून घेतो स्वतःला आणि त्यानंतरच आपण त्या गोष्टी पूर्ण पार पाडतो किंवा आपल्याला त्या पूर्ण पार पाडण्यासाठी आपण म्हणू शकतो की आपल्याला एक ऊर्जा मिळत राहते. तर त्यासाठी संकल्प आपल्याला करायचा आहे. तुम्ही कुठल्याही स्वामींच्या केंद्रामध्ये, मठामध्ये, मंदिरामध्ये जाऊन हा संकल्प करू शकता किंवा तुम्हाला जाणं शक्य नसेल, तुम्ही स्वतः देवघरामध्ये जी आपली फोटो असेल, मूर्ती असेल, तर त्याच्यासमोर बसून तुम्हाला नारळ, खडी साखर ठेवायचं आहे. ते नंतर आपण तुम्ही जेव्हा केंद्रामध्ये जाल त्यावेळेला तुम्ही ठेवू शकता. तर आपल्याला संकल्प काय करायचा आहे, तर संकल्प असा करायचा आहे की मी तुमचं नामस्मरण, मी तुमची जे स्वामी चरित्र सारामृत आहे, सगळ्यात मिनिमम सेवा आहे, म्हणजे कमीत कमी सेवा आपण म्हणू शकतो, किंवा जप आहे, एक माळ तरी झाल्याशिवाय मी झोपणार नाही. 2025 मध्ये माझ्याकडून सगळ्यात जास्तीत जास्त सेवा तुम्ही करून घ्या. तुमचा कृपा आशीर्वाद माझ्यावरती कायम असू द्या. कारण की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गुरूंचं पाठबळ आपल्या पाठीशी असल्याशिवाय किंवा गुरुचं आपल्यावरती लक्ष असल्याशिवाय आपण कुठल्याही गोष्टीमध्ये पुढे जात नाही किंवा आपण तरत नाही. तर एक अनुभव मी तुम्हाला यावरून सांगेन की आम्ही 2024 मध्ये म्हणजे ह्या मंथ एंडला डिसेंबरच्या आम्ही फिरायला गेलो होतो. फिरायला म्हणण्यापेक्षा देवदर्शनासाठी म्हणूनच गेलेलो होतो. आम्हाला जायचं होतं शिर्डीला, कारण की बरेच 1-2 वर्ष झाली आम्ही असं जायचं म्हणून खूप आमचं चाललं होतं की शिर्डीला जायचं आहे. पण आम्हाला जाणं काही होत नव्हतं, म्हणजेच देवानं बोलवल्याशिवाय आपण तिथपर्यंत जात नाही. तर आम्ही शिर्डीसाठी गेलो होतो आणि शिर्डीचं देवस्थान आहे ते आमचं औरंगाबादचं घर आहे, जिथं की माझे सासू सासरे असतात त्याच्यापासून जवळ आहे. मग आम्ही शिर्डीला जाण्याच्या अगोदर शनी शिंगणापूरला गेलो आणि त्यानंतर शिर्डीचा प्रवास. मग जवळजवळ हा सगळा जो हायवे होता त्याच्यामुळे आम्हाला काही अडचण आली नाही, कारण की आमची जी गाडी आहे बरीचशी जुनी झालेली, म्हणजे 10-12 वर्ष झालेली आहेत त्याला आणि ती बरीचशी जुनी आहे. तर आम्ही जाताना चेक केलं होतं सगळं काही, टायरची हवा वगैरे व्यवस्थित होती, टायर व्यवस्थित होते, सगळं म्हणजे जे काही होतं ते मिनिमम रिक्वायरमेंट जे काय असतं सगळं काही होतं व्यवस्थित. आणि आम्ही शनी शिंगणापूरचं दर्शन घेतलं आणि अभिषेक झाल्याच्या नंतर तिथून शिर्डीला पोहोचलो. शिर्डीचं देवस्थान खूप छान आहे. मला खूप वर्षानंतर जाण्याचा योग आला. खूप लहानपणी आम्ही जेव्हा म्हणजे पिकनिकला सहलीला गेलो होतो शाळेमधून तेव्हा गेलेलो, त्यानंतर आताच. तर खूप सुंदर असं देवस्थान आहे आणि त्याचं आम्हाला शिर्डीला जाण्याचं खूप दिवसांपासून चाललं होतं, मुलाला घेऊन जायचं म्हणून. तर हा योग आला. ह्या डिसेंबरमध्ये आम्ही गेलो. तर डिसेंबरला आम्ही शिर्डीला गेलो. शिर्डीचं आमचं सगळं दर्शन वगैरे व्यवस्थित झालं. जेवण वगैरे करून आम्ही औरंगाबादच्या घरी मुक्कामासाठी गेलो. त्यानंतर आम्ही सकाळी निघालो आणि सकाळी निघताना आम्ही घृष्णेश्वर केलं. घृष्णेश्वरचं दर्शन घेऊन आम्ही झाल्यानंतर आम्ही धाराशिवकडे यायला परत निघालो. येताना आम्हाला काहीच प्रॉब्लेम झाला नाही, पण आम्ही त्याच्यानंतर 2-3 दिवसानंतर जे आमचं गाव आहे तिकडे आम्ही वेळामोशासाठी गेलो होतो. वेळामोशीला जाताना आमची गाडी जी आहे ती थोडंसं त्याचा ग्राउंड क्लिअरन्स कमी असल्यामुळे खूप असा मोठा खड्डा होता की त्या खड्ड्यामध्ये गेली. बऱ्याच मोठा आवाज आला, म्हणजे घासली, परंतु त्या गाडीला काहीच झालं नाही, आम्हालाही काहीच झालं नाही. आणि आम्ही परत वापस आलो. वापस आल्याच्या नंतर गॅरेजला लावली. गॅरेजला लावल्यानंतर कळालं की गाडीला फार काही मोठं झालं नाही, फक्त टायरचा प्रॉब्लेम होता. टायरचा प्रॉब्लेम आम्हाला जाताना पण आला नाही, एवढा मोठा प्रवास झाला तरी, आणि वापस येतानाही झाला नाही. आल्यानंतर जेव्हा ती गाडी घासली म्हणून आमचं निमित्त झालं गॅरेजला जाण्याचं आणि त्यानंतर कळलं की फक्त टायर चेंज करावे लागले. खूप असं जे खर्च येईल असं वाटलं होतं 50-60 हजारापर्यंत, तेवढा आला नाही आणि कमी खर्चामध्ये झालं. पण जे मी म्हणते की जे आमचा एवढा मोठा प्रवास झाला त्यातून आम्ही सुखद आलो वापस आणि आमचं सुखासुखी सगळं देवदर्शन झालं. त्यासोबतच जे आम्ही परत गावाकडे पण गेलो होतो त्यानंतर पण इतकं सगळं झालं, त्यातून सगळ्यातून आम्हाला तारलं. आणि म्हणून मी म्हणते की जी काय आपण सेवा करतो ना तर ती कधीच वाया जात नाही, ती कुठे ना कुठे फळाला येते. आपल्याला नाही आली, आपल्या मुलाबाळांना तरी येते. आणि कोणाचं कधी किती आयुष्य ठरलेलं आहे माहिती नाही, पण जेवढं आपलं आयुष्य आहे ते अधिकाधिक चांगलं जगण्यासाठी आपल्याला ह्या अध्यात्माची गरज आहे किंवा आपण जे आध्यात्मिक सेवा वगैरे करतो तर त्यातून आपल्याला आपलं जे मनशांती आहे म्हणा किंवा आपण एकमेकांशी जे वादविवाद आहेत त्याच्यामध्ये कमी होते किंवा आपले जे घरामध्ये इतर लोकांशी जे काही समजून घेण्याची प्रवृत्ती आहे ती जास्त वाढते. आपण जे काही अध्यात्मामध्ये शिकतो किंवा जे अध्यात्मामुळे आपले मन शांत होतं त्यामुळे इतरांकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा इतरांच्या गोष्टी समजून घेण्याची जी समज आहे किंवा इतरांचे जे दुःख आहे ते आपण समजून घेतो, त्याच्यावरती त्यांना मदत करतो. तर ही सगळी जी भावना आहे ती ह्याच्यामधूनच आपल्याला निर्माण होते असं मला वाटतं. तर म्हणून आपल्याला ह्या 2025 मध्ये स्वामींसमोर संकल्प करायचा आहे, अधिकाधिक सेवा तुम्ही माझ्याकडून करून घ्या. दिवसभरामध्ये माझ्याकडून एकदा का होईना स्वामी समर्थ महाराजांचा जप आपल्याला करायचा आहे.
एक का माळ होईना गेली पण आपल्याला ती जप करायची आहे. अर्थातच ज्यांच्याकडे वेळ आहे ते 3 अध्याय आणि 11 माळी जप केली तर सेवा करू शकतात, पण ज्यांच्याकडे वेळ नाहीये त्यांच्यासाठी मी सांगते की कमीत कमी 1 माळ त्यांचं नामस्मरण आपल्याला करायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला दिवसाची सांगता करायची आहे. तर हे आपला संकल्प आहे, हा जो की माझाही संकल्प आहे. 2024 मध्ये माझं 1 गुरुचरित्र पारायण झालं आणि जे दत्त जयंती होती त्यावेळेस मला करायचं होतं, परंतु एकामागे एक 2 सुतक लगट आल्यामुळे मला ते जमलं नाही. तर ह्या 2025 मध्ये मी संकल्प केलेला आहे 2 वेळा तरी का होईना मला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे. बघूयात काय काय होतं, मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. त्यासोबतच कंटिन्युटी माझ्या व्हिडिओजमध्ये युट्यूबच्या हे देखील मी एक मॅनिफेस्ट केलेलं आहे की माझं हे 2025 संपेपर्यंत मिनिमम जेवढे म्हणजे माझा एक संकल्प आहे ते मी सांगेनच तुम्हाला डिसेंबर 2025 मध्ये इतके सबस्क्रायबर्स झाले पाहिजे की ही जी माझी आवड आहे तर ती आवड जोपासण्यासाठीचा हा माझा प्रयत्न आहे प्रामाणिक आणि पूर्ण म्हणजे जे काही 100% आहे ते मी देणारच आहे माझ्या युट्यूबच्या चॅनलला. त्यासोबतच माझ्या स्वतःच्या इम्प्रूव्हमेंटसाठी आणि त्यासोबतच माझी एक मी डायरी पण मेंटेन करणार आहे. 2024 मध्ये देखील केली होती पण त्याच्यामध्ये पण थोडे काही ब्रेक्स झाले की त्याच्यानंतर आपण बऱ्याच वेळा असं डिस्टर्ब होतो की घरातल्या काही गोष्टी असतात किंवा आपण फायनान्शियल काही प्रॉब्लेम्स असतात किंवा जे काही आपल्या काही अडचणी असतात त्याच्यामुळे आपण काय करतो की त्या गोष्टी सोडून देतो आणि त्याच्यामधून डायव्हर्ट होतो. पॉझिटिव्ह गोष्टी सोडून निगेटिव्ह गोष्टींकडे म्हणजे निगेटिव्ह म्हणजे आपण जे काही आपली रुटीन आहे आपली स्वतःची इम्प्रूव्हमेंट आहे त्याकडे दुर्लक्ष करतो. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी टाळण्यासाठी मी आता या वर्षामध्ये सुरुवातीला संकल्प केलेला आहे डायरी मेंटेन करणार आहे आणि त्याच्यामध्ये माझे जे काही दिवसभरामधले चांगल्या गोष्टी आहेत पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्याच्यामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि ह्या गोष्टी आपण उतरवण्यामुळे काय होतं माहिती का, आपण जेव्हा लिहून काढतो ना एखादी गोष्ट तर ती आपल्या मनावरती जास्त बिंबली जाते आणि जी आपण पुढच्या वर्षी तीच जर गोष्ट वाचली तर आपल्याला नंतर लक्षात येतं आपण किती इम्प्रूव्ह झालेलो आहे. त्यासाठी डायरी मेंटेन करणं म्हणा किंवा एखाद्या गोष्टीसाठी मॅनिफेस्ट करणं, या वर्षामध्ये आपण 6 महिन्यामध्ये पहिले आपण काय करणार आहे त्याचा प्लॅन करणं, त्या प्लॅननुसार आपण मग परत वागायला लागतो किंवा आपली वाटचाल व्हायला लागते. आणि फक्त प्लॅन करून किंवा टाइम टेबल करून किंवा एखादी गोष्ट मॅनिफेस्ट करून लिहून फक्त होत नाही, तर त्यासाठी आपल्याला पुढची ऍक्शन घ्यावी लागते, स्टेप घ्यावी लागते. आणि ती जर आपण नाही घेतली तर आपण असं म्हणतो की आम्ही तर टाइम टेबल केलं होतं, मी हे मॅनिफेस्ट केलं होतं या वर्षामध्ये हे करेन म्हणून, पण झालं नाही. मग का झालं नाही, त्या दिशेने आपण वाटचालच केलेली नाही तर होणार कसं ना. ते आपण करण्यासाठी आपण प्रयत्न तर केले पाहिजेत. स्वामी तर आहेतच आपल्या पाठीशी, आपल्याला बळ द्यायला, आपल्याला जी गोष्ट आहे आपण प्रयत्नांना फळ द्यायला किंवा यश द्यायला. तर त्यासाठी आपण ह्या सगळ्या गोष्टी 2025 मध्ये सुरुवात करूयात. मी पण करणार आहे जे की मी तुमच्यासोबत हळूहळू शेअर करीनच. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यामुळे मला खूप जास्त एनर्जी मिळते. जेवढे माझे सबस्क्रायबर्स असतील त्यासोबतच काही कमेंट्स छान छान येतात काही ताईंच्या. तर असेच माझ्या चॅनलसोबत सोडून राहा आणि भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.